दवाखाने आहेत की कत्तलखाने कळायला मार्ग नाही. कारण की ज्या पद्धतीने या सरकारी दवाखान्याची अवस्था झालेली आहे, ज्या पद्धतीनं निष्पृह आणि युवावस्थेतल्या मुलींना आपला प्राण गमावण्याची वेळ या दवाखान्याने आणली. परत मुस्कान नावाच्या एका महिलेला आपल्या बाळातपणासाठी या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात जावं लागलं आणि तिथं सीझर झाल्यानंतर अति रक्तस्राव झाल्यामुळं तिचा मृत्यू झाला. खऱ्या अर्थानं अंगाला काटा आणणारी गोष्ट आहे. मुस्कानचं वय अवघ्या 23 वर्षाचं होतं आणि 23 वर्षात ज्या पद्धतीने या कुटुंबाची जी वेल फुलणार होती, या पद्धतीने या कुटुंबाला भरायचं होतं आणि ज्या आयुष्य हे ज्या पद्धतीनं जगायचं होतं, त्या मुस्कानचं आयुष्य आणि खरं जगणं या आरोग्य विभागाने वाटोळं केलं. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ज्या पद्धतीने या दवाखान्यांची झालेली आहे आणि जो निष्काळजीपणा या दवाखान्यांकडून केला जातो ना, त्यामुळे अशा हजारो जे पीडित आहेत त्या या दवाखान्याचे पीडित खऱ्या अर्थानं आपला प्राण गमावतात. त्यापैकी जे एक मुस्कान, या मुस्कानच्या अशा रक्तस्रावामुळे ज्या पद्धतीने हिचा मृत्यू झाला, त्याच्या विरोधात याच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली. नेमकी या मुस्कानच्या मृत्यूचं कारण काय आणि या मुस्कानसारख्या किती अशा पीडित महिला आहेत या आरोग्य विभागाकडून की ज्यांना आपला प्राण गमावावा लागला, याचीच विश्लेषण करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. सरकारी दवाखाना म्हणजे अंगाला काटा येऊ लागलाय. कारण की ज्या पद्धतीने मस्त मवाल झालेली ही प्रशासन व्यवस्था आणि ज्या पद्धतीने निष्काळजीपणे या पेशंटची वागणारे डॉक्टर्स यांचे प्रताप दिवसेंदिवस समाजासमोर एकानंतर एक चांगल्याच पावत्या मिळू लागलेल्या आहेत. अगोदर छाया गणेश मिसाळ या महिलेचा अशाच पद्धतीच्या अति रक्तस्रावामुळे मृत्यू झाला आणि त्यासाठी याच्या कुटुंबियांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने या बाळातपणाच्या साठी आलेल्या या छाया गणेश मिसाळचा मृत्यू झाला याच्या विरोधात आंदोलनं केली. यांनी एकही आंदोलन सोडलं नाही, एकही भूमिका सोडली नाही. पण निर्ढावलेल्या या प्रशासनाने त्याचा कसल्याही पद्धतीचा दखल सुद्धा घेतली नाही. पोलीस स्टेशनवर ज्या पद्धतीने या छाया गणेश पांचाळ या महिलेच्या संदर्भात ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या आणि ज्या पद्धतीने हिच्यावर चौकशी लावण्यात आली, मात्र या चौकशीचे उत्तर आजही नाही मिळालं आणि त्याचे उत्तर मिळत तोपर्यंत ही दुसरी घटना या सरकारी दवाखान्यात झाली. आता या मुस्कान नावाच्या 23 वर्षीय महिलेचा ज्या पद्धतीचा करुणांत या सरकारी दवाखान्याने केला, खऱ्या अर्थानं या सरकारी दवाखाना आहे की कत्तलखाना आहे हेच समजायला मार्ग नाही. कारण की निर्ढावलेली व्यवस्था आहे. जर खऱ्या अर्थानं छाया पंचाळचा जर खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असता, छाया पंचाळला व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टीची भूमिका हाताळली असते आणि ज्यांच्या हलगर्जीपणामुळं छायाचा मृत्यू झाला त्यांना खऱ्या अर्थानं शिक्षेस पात्र केले असतात ना, आज मुस्कानची अशी करुणावस्था झाली नसती. पण कसं असतं की ठेस लागली की प्रत्येकाला आपल्या वेदना जाग्या होतात आणि तशाच पद्धतीने या सामाजिक कार्यकर्त्यांचं, हे सामाजिक कार्यकर्ते एकवटून एखाद्या विषयाला लावून धरत नाही. ज्या ठिकाणी आपल्याला मिळेल त्या पद्धतीचे विषय आपले मांडायला सुरुवात करतात. मग त्या ठिकाणी या परिस्थितीत ज्या पद्धतीने हा गाडा अडकतो आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जातात, या भूमिका खऱ्या अर्थानं आज समाजपटलावर चांगल्याच पद्धतीने उमटू लागलेल्या आहेत. कारण की ज्या पद्धतीने या दवाखान्यांची अवस्था झाली आणि शासकीय पगार उचलायचे आणि स्वतःचे खासगी दवाखाने चालवायचे, मग खासगी दवाखाने जर पेशंट आला नाही त्याचा राग अशा पद्धतीने काढायचा, मग गोरगरिबांना जायचं कुठं आणि गोरगरिबांचा वाली कोण आहे? त्या तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने सोलापूर मधल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये त्या अरबाजचे वडिलांवर ज्या पद्धतीचं दवाखान्याने क्रूर भूमिका घेतली होती,
त्याच्या विरोधात तुकाराम मुंडे साहेबांनी जेव्हा ऍक्शन घेतली तेव्हा त्या नोबल हॉस्पिटल हे बंद करण्यात आलं, त्याला सील ठोकण्यात आलं. आणि ज्या पद्धतीनं आज वेंसळकर हॉस्पिटलमध्ये या अरबाजचे वडील ज्या पद्धतीने इलाज घेत आहेत, पण प्रत्येक जण अरबाज नसतो ना, प्रत्येक सैराट मधला सल्ला होऊ शकत नाही. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मुस्कानची वेळ आली, या मुस्कानचा गुन्हा तरी काय होता? मुस्कान ही आपल्या भूमिकेसाठी आणि सगळ्यात सुरक्षित आणि व्यवस्थितपणे कुठं प्रसूती होते तर ती सरकारी दवाखान्यात होते, कारण की डॉक्टर ज्या पद्धतीने काळजी घेतात असा सर्वसामान्यांमध्ये आजही समज आहे. पण हा समज अशा पद्धतीनं हे डॉक्टर लोक आता वेशीला टांगतायत, कारण की ज्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती नाहीये आणि आज सर्व खासगी दवाखान्यात जाऊन जर प्रसूती करायची म्हणलं तर 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतचा खर्च कुठून आणायचा? ज्या लोकांना रोजच्या अन्नाची भ्रांती आहे ती लोक एवढाले पैसे आणणार कुठून? आणि या ज्या मस्त मवाल झालेल्या या सरकारी कर्मचाऱ्यांचे गलेलट्ट पगार असताना सुद्धा त्यांना कर्तव्याच्या बाबतीत ज्या पद्धतीची यांची भूमिका असते तीच भूमिका या मुस्कानला भोगावी लागली. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती इतकी लयाला गेली, आमची प्रशासन व्यवस्था या पद्धतीने ऐरणीला टांगली की ह्यांच्यावर कारवाई करणार कोण, यांच्यावर पाळत ठेवणार कोण, कशा पद्धतीने यांची, विशेष करून या मुस्कानच्या बाबतीत जी घटना घडली ना ती खूप मोठी आणि हृदयविकारक आहे. या मुस्कानच्या ज्या पद्धतीनं ही जो नवीन दवाखान्यात ज्या पद्धतीने पहिलं सिजर झालं आणि त्याच्या सिजर यशस्वी झाल्यानंतर माननीय कलेक्टर साहेब या मुस्कानचं स्वागत करायला आले, पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अतिस्त्राव जो रक्तस्त्राव आहे तो थांबलाच नाहीये आणि तिची जी अवस्था आहे ती गंभीर आणि चिंताजनक होऊ लागली. मग ही परिस्थिती सांभाळण्यासाठी तिला त्या ज्या लेबर वॉर्डमध्ये किंवा जी नवीन इमारतीमध्ये तिथं अतिदक्षता विभाग नव्हता, मग पर्यायाने नवीन जुन्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं. आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली आणि लक्षात आलंय की आता आपण काही करू शकत नाही, तेव्हा तिच्या घरच्यांना सल्ला दिला की तुम्ही हिला संभाजीनगरला घेऊन जा. आता वास्तविक परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने टांगती तलवार असल्यानंतर सर्वसामान्य माणूस करणार काय? आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या अतिरक्तस्रावाच्या भूमिकेतून या मातांचा जो करुण अंत होतोय त्याला जबाबदार कोण आहे? खऱ्या अर्थानं ज्याने त्याने आपलं कर्तव्य जर चांगल्या पद्धतीने केलं, आपली भूमिका जर योग्य पद्धतीने बजावली तर खऱ्या अर्थानं असं निष्पापांचे जीव जाणार नाहीत. पण ह्यांना सांगणार कोण आहे? कारण की जिल्ह्याला वाली नाहीये. आणि जे आज पोट तिडकीनं विषय मांडतायत त्यांनी सगळं भात नासून ठेवलाय, प्रत्येक ठिकाणी आपल्या भूमिका मांडून ठेवल्यात. मग खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा समाचार घेण्यासाठी, या सगळ्या गोष्टीचा भूमिका मांडण्यासाठी तर खऱ्या अर्थानं छायाच्या सोबत जर हे सगळं प्रकरण जर लागलं असतं तर यांना आज चांगली शिस्त लागली असती आणि ज्या पद्धतीची शिस्तीची भूमिका निर्माण झाली असती तर मुस्कानला आपला मुस्कान सोबत जे अशा पद्धतीचा अन्याय झाला नसता किंवा त्याच्या कुटुंबाला ज्या वेदना झेलण्याची वेळ आणून सोडली ना ती झेलण्याची गरज पडली नसती. कारण की एक जर पीडित जर याच्यात सापडला तर त्याच्यावर लगेच शिक्षा झाली पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ही निर्डावलेली व्यवस्था चुस्त आणि दुरुस्त होईल. पण जर भागतय आणि सपाटल्या जातंय, जर ही भूमिका यांच्या मनात जर जागून निर्माण होऊ लागली ना तर खऱ्या अर्थाने या मुस्कान सारख्या आणखीन किती बळी जाणार आहेत. माजलगावमध्ये पण एक प्रताप घडलाय, पण त्या माजलगावच्या प्रतापामध्ये अजूनही ती त्या मुलीचं पुढचं काय झालं ह्याची स्पष्टता अजूनही कुणाला मिळालेली नाही. आता अशा पद्धतीच्या भूमिका जर आरोग्य विभाग ज्याला शासनाच्या पटलावर त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांनी जर अशा पद्धतीचं वर्तन सुरू केलं आणि अशा पद्धतीने निष्पाप आणि सर्वसामान्य लोकांचे बळी घेण्याचं जर हे केंद्र बनत असेल तर आता तुम्हीच विचार करा जायचं कुठं. ज्या सर्वसामान्य माणसाच्या ऐपती नाहीत त्यांनी दवाखान्याच्या पायऱ्या चढायच्या कशा? आता या सगळ्या प्रश्नांचा विचार या शासनाने केला पाहिजे. कारण की शासनाने ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या यसनी यांच्या नाकात घालायला हव्यात ना आणि यांना नियंत्रित करण्यासाठी ज्या पद्धतीने कासरा ओढायला हवा तो कासरा यांनी कधीच सोडून दिलेला आहे. त्यामुळं
मोक्काट झालेले जनावर आणि सैरावैरा झालेली भूमिका, अशाच पद्धतीने या आरोग्य विभागाची भूमिका निर्माण झालेली आहे. त्यामुळे या आरोग्य विभागाला आता नियंत्रित करणं हे शासनाच्या तरी हातात आहे का, हाच प्रश्न सगळ्यात मोठा ऐरणीवर येतोय. कारण की सगळीकडे बघितलं की यांच्या मतदानाच्या भूमिका यांना आपली कारवाई करायला आड येतात आणि त्याच्यातूनच ही सगळी भूमिका, यांचं सगळे गुन्हे आणि सगळ्या परिस्थित्या सपादल्या जातात. त्यामुळे आता या मुस्कानच्या तरी बाबतीत हे प्रशासन आता तरी खडबडून जाग होईल का अजून एक नवीन बळी गेल्याशिवाय ह्यांना याची झोप उघडणार नाही. असे अनेक बळी आजपर्यंत गेले जात आले, पण अशा पद्धतीच्या वागणुकीमुळे सर्वसामान्याच्या यातना मात्र कमी होताना दिसत नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे आणि याबद्दल तुमची काय भूमिका आहे ते निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.